आपल्या मित्रांना ज्या ठिकाणी ते उपस्थित असतात तर त्या ठिकाणी त्यांना विशेषतः सूट असते 15 दिवसांसाठी. 15 दिवस हे म्हणजे पक्ष पितृपक्ष म्हणजे 15 दिवसांचा जो असतो त्याला पक्ष असं म्हणतात. तर त्यांना सूट असते आणि ते पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांच्या घरी म्हणजे त्याच्या कुटुंबातील जे आहेत त्यांच्या दरवाजासमोर येतात. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. आणि सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उभे राहतात आणि आपले त्यांचे जे पौत्र आहेत त्याचे नातू नातू जे आहेत ते काहीतरी त्यांच्यासाठी भोजन देण्याची वाट बघत असतात. आणि त्या दिवसात दिवसभरात त्यांनी नाही दिलं तर ते असे उसासे टाकत निघून जातात. असे प्रत्येक दिवशी येतात 15 दिवस. आणि 15 दिवस जर त्यांना आपण भोजन दिलं नाही तर मग ते त्याची काय लागतं आपल्याला हाय लागते. हाय लागते म्हणजे पितृदोष. काय बोलतात त्याला पितृदोष. म्हणजे आता समजा तो थोडक्यात उदाहरण सांगतो. जिवंतपणे हे तर मृत्यूच्या नंतरचं झालं. जिवंतपणे आपले आई वडील आहेत आणि त्यांना आम्ही दिलंच नाही. त्यांचं वय झालंय आणि आम्ही चांगलं पंचपक्वान्न खातो त्यांना दिलंच नाही. त्यांना सुकी भाकरी कुठची तरी शिडीपाकी असेल आपण त्यांना दिली तर कसं वाटतं त्यांना की बाबा याला लहानाचं मोठं केलंय चांगले याचं लग्न लावून दिलंय आता हे चांगलं पंचपक्वान्न जिलेबी लाडू खाताय आणि आम्हाला ही दुसऱ्या दिवशीची भाकरी हे देत आहे आम्हाला. आणि कधी कधी ते पण देत नाही पाणी पण देत नाही. तर मग त्यांची हाय लागणारच ना. त्यांच्यापेक्षा भगवंत त्यांना मग देतात त्याची कर्म देतात त्याला. तो एक प्रकारचा पितृदोष असतो. मग तो हा जिवंतपणीचा झाला आणि आता मृत्यू झाल्याच्या नंतर मृत्यूनंतरचा दोन्ही प्रकारचे पितृदोषच असतात. तर या पितृदोषातून कसं मुक्त व्हायचं तर त्याच्यासाठी काय करायचं चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन केलंय. मला सांगून भागवतला आम्ही सुरुवात करतो. श्री चैतन्य महाप्रभू आहेत ना साक्षात भगवंत 550 वर्षापूर्वी स्वतः श्रीकृष्ण अवतरित झाले होते आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून ते कुठे गेले. भारतामध्ये एक प्रसिद्ध तीर्थ आहे. कुठे जातात गयेला गेले. प्रभूपणे गया यात्रा सफल आम्हार जतक्षणे देखील आहे चरण तुमार. चैतन्य महाप्रभू गयाला गेले आणि आपल्या पितरांचं श्राद्ध केलं आपल्या वडिलांचं तिथे पिंडदान वगैरे करून. तेवढ्यात त्यांना एक वैष्णव भेटले. त्याचं नाव माहिती आहे तुम्हाला ईश्वरपुरी. काय नाव त्याचं होतं ईश्वरपुरी. तर त्यांना म्हणतात प्रभू म्हणतात प्रभू बरे म्हणजे प्रभू म्हणतात माझी गया यात्रा सफल झाली. कशी सफल झाली कारण मला तुमचं दर्शन झालं. आता दर्शन तर बाकीचं होतं पण त्यांना म्हणतात तुमचं तुम्ही का कारण ते कोण आहे वैष्णव आहे आणि वैष्णवाचं दर्शन म्हणजे त्यांच्या दर्शनाने म्हणजे पितर मुक्त होऊन जातात नुसतं वैष्णवाच्या दर्शनाने. मग आता विचार करा इथे यांच्या निमित्त नाव काय त्यांचं वैभव असे गौरव राहण्यात आले आणि स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे आणि पुराणामध्ये वर्णन आहे ज्यावेळी त्यांच्या घरातील व्यक्ती त्यांच्या निमित्ताने भागवत कथेचं आयोजन करतात त्यावेळी ते जिथे आहे तिथे नृत्य करायला लागतात. कुठे नृत्य कधी केलं जातं दुःखात नृत्य केलं जातं. व्यक्ती नाचतो कधी आनंदात असताना म्हणजे त्यांना आनंद प्राप्त होतो नुसतं संकल्प केला तरी. आणि प्रत्यक्ष त्यांच्या निमित्ताने जेव्हा कथा केली जाते ना त्यांच्या निमित्ताने ते मुक्त पूर्णतः मुक्त. म्हणून आता आपण यावर्षी संकल्प केला नाही. गेल्या वर्षी आपण त्यांच्या घरी संकल्प केला होता त्यांना खाली बसून तर संकल्प एकदाच केला जातो. आता पुन्हा संकल्प करायची गरज नसते. तरी पण आम्ही त्याचे ठेवलेले आहे बघा समोर त्यांच्यासाठी आवाहन केलं जातं. ओम पितृभ्यां आहुया आवाहन केलं जातं. पण आता त्याची पण एक फक्त विधी म्हणून ठेवलंय. ऍक्च्युली ते त्यांच्या घरात जर वारकरी असतील पांडुरंगाचे भक्त असतील आणि जे रामकृष्णाचे मंत्र जप करत असतील तर ती तर ऑलरेडी मुक्त आहे. आणि कसं त्यांच्या कल्याणासाठी श्रेय म्हणजे कल्याण त्यांचं कल्याण होण्यासाठी किंवा त्यांची ऊर्ध्वगती त्यांना प्राप्त होण्यासाठी. पण संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज यांनी सर्वांनी वर्णन केलेलं आहे की ज्या घरामध्ये भक्त आहे भगवंतांचा त्या घरातील सर्व पितर ऑलरेडी मुक्त. फक्त आता आपण कशासाठी करतोय की एक आपल्याला या संसारामध्ये राहतो या समाजामध्ये राहतो तर समाजामध्ये राहून आपल्याला काहीतरी इतरांना सुद्धा त्याच्यातून
तर तो वैष्णव आहे, विष्णूच्या नावाचा जप करतो. तर तेव्हा देखील येई मात्र कोटी पितृगण सेई क्षणे सर्व बंधन पाय विमोचन. सर्व प्रकारच्या दोषातून मुक्त होऊन त्यांना भगवंताची प्राप्ती होते. एकाच नाही, करोडो करोडो. म्हणून आता इथे सर्व वैष्णव बसले आहेत ना, नामजप करणारे देखील ते सर्व वैष्णव आहे. ठीक आहे. येथे व तीर्थ नाही तुम्हाला समान. बघा पापी लोक जातात तीर्थक्षेत्रामध्ये आणि तिथे स्नान करतात, ते आपले पाप त्या तीर्थामध्ये लागतात. स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. तुम्हाला भक्त मुनीची कथा माहित असेल, भक्त मुनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की भक्त मुनीचा आश्रम असतो आणि भक्त मुनी जेव्हा जातात ना, जाता जाता त्यांना काशीला जायचं असतं वाराणसीला मध्ये, आणि त्याच्या आतने आश्रम लागतो. तर रात्री त्या आश्रमामध्ये थांबतात भक्त मुनी आणि त्यांना भक्त मुनीला विचारतात की तुम्ही कधी काशीला गेलात का? तर ते बोलतात मी नाही गेलो काशीला. काय तुम्ही, काशी तुमच्या जवळ असून तुम्ही जाऊ शकत नाही, कसे तुम्ही? तर थोडं सकाळी लवकर उठतात, बघतात तेव्हा 3 स्त्रिया झाडू मारत असतात त्याच्या आवारामध्ये, शेणाने सावत असतात आणि काळ्या कुट्ट झालेल्या असतात, एकदम काळ्या कुट्ट. तर त्या थोड्या वेळ बघतात तर सुंदर सुंदर दिसायला लागतात. एक अर्धा तास 1 तास जातो, त्या एकदम सुंदर दिसायला लागतात. तर त्यांना जर विचारतात तुम्ही कोण आहात, की तुम्ही पहिल्यांदा भयंकर खूप दिसत होता आणि आता तुम्हाला हे सौंदर्य कसं काय प्राप्त झालं? तर त्या सांगतात आम्ही गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत. पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, ते आपलं पाप सोडून जातात, त्यामुळे आमचं शरीर असं कलुषित होऊन जातं. परंतु आम्ही इथे येतो, कुकुटपणाच्या आश्रमामध्ये सेवा करतो, त्यांचं नाम जपाच्या प्रभावाने, परंतु आई वडिलांची सेवा करतात, त्या प्रभावाने आमचं पाप नाही सोडून जातं. विचार करा. म्हणजे वैष्णवाच्या दर्शनाने नद्यांचं पण पाप नाही झालं ना. तसे ते चैतन्य महाप्रभू म्हणतात येतं एवढं तीर्थ नाही तुम्हाला समान. एका वैष्णवाच्या बरोबर कुठं तीर्थ नाही. त्या तीर्थामध्ये पापी लोक स्नान करतात, त्या आता समजा त्या तीर्थामध्ये एक शुद्ध एकदम शुद्ध वैष्णव स्नान करायला गेले की सर्व पापी निघून जातात त्या नदीमध्ये सुद्धा, असं म्हणणे आहे. तीर्थेने परम तुम्ही मंगल प्रधान. तीर्थामध्ये परम तीर्थ असेल तर वैष्णव सांगितलं. वैष्णवांना त्याला काय बोलतात? जंगम तीर्थ, चालते बोलते तीर्थ वैष्णव. आज तिथे गेले, इथे भगवत नामाचा प्रचार केला, होता तिथे गेले, तिथे भगवत नामाचा प्रचार केला, परवा तिथे गेले, भगवत नामाचा प्रचार केला आणि त्या लोकांना काय होतं? वैष्णवाच्या संगतीने त्यांची सद्भाग्य जागृत होऊन जातं. संसार समुद्र आहे उद्धार मोरे येई आम्ही सगळे बोलाय तुम्हारे. तर त्यांना चैतन्य महाप्रभूंना ईश्वर तुमचं दर्शन झालं आणि त्यांना सांगतात की आता हे माझं आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पित करतो आणि त्यांच्या बोलण्याने अनुग्रह घेतला. तर वैष्णवाचं परम कर्तव्य आहे, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आहे त्यांनी काय करायचं? श्राद्धाचा दिवस असो, आपला हा पितृपक्ष असो, वैष्णवांना आमंत्रित करायचं आणि त्यांना भोजन द्यायचं. तर आता एक आपल्या जेव्हा श्राद्ध असतं तेव्हा आपण एकाला देतो, पण आज बघा सर्वांना, म्हणजे अन्नदानाचा पण लाभ प्राप्त झाला. किती लाभ आहे याच्यामध्ये? तर श्रीमद भागवतच्या पहिल्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. काय म्हटलंय? ज्यावेळी भागवत कथा आयोजित केली जाते, आपले पितृ पूर्णतः मुक्त होऊन जातात. त्यांची काय पूर्वजन्माची काही वाईट कृत्य असतील किंवा त्या स्तरावर आता ते आहे त्या स्तरावर त्यांची ऊर्ध्वगती होऊन ते वैकुंठामध्ये जातात. तर पहिल्या श्लोकावर उच्चारण करूया. माझ्या महाप्रभूला हा कठीण श्लोक आहे. पहिला श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोठ्या श्लोकाने अर्धा बोलतो. हा पहिला श्लोक. जन्माद्यस्य तोन्मया इतरतश्चार्थेषु अभिन्नस्वरान् तेने ब्रह्मारुदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारी मृदां यथा गिरिमयो यत्र सर्वमृषा धानास्तेन सदा निरस्तकुहकम् धानास्तेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि
मग कोणी विचारलं भगवंत कोण, तर भगवंताचे वडील कोण आहे? वसुदेव, वसुदेवाचे पुत्र ते भगवंत. त्यांचं नाव काय आहे? वासुदेव. वासुदेवाचं दुसरं नाव काय आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं दुसरं नाव काय आहे? पांडुरंग. खूप नाव आहे. त्यांना अजून नाव आहे विठ्ठल, दुसरं नाव आहे गोविंद, असे हजार नाव आहेत. आपण शेवटच्या दिवशी घेणार आहोत. हा, तर हे वसुदेव पहिल्यांदा प्रार्थना करतात की भगवंता मी तुम्हाला वंदन करतो, मी तुम्हाला प्रणाम करतो, कारण आता भागवताला सुरुवात होणार आहे. मी तुम्हाला आदर सहित प्रणाम करतो. मी भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करतो, कारण ते कसे आहेत? परम सत्य आहे, परम सत्य आहे. तसेच या सृष्ट ब्रह्मांडाचे आहे, जे आपल्याला सृष्टीमध्ये आपल्याला या नक्षत्राने दिसत आहेत ना, या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं, त्याचं पालन करण्याचं, आणि कसं लय म्हणजे शेवटी प्रलय येतो ना, ह्या तिघांचे पण प्रमुख कारण श्रीकृष्ण आहे. कोण आहे? प्रमुख कारण याच्यामध्ये सांगतात सुरुवातीला. मग भगवंत कोण आहे? पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं श्रीकृष्ण आहे. त्याचं नाव आहे वासुदेव. ते या ब्रह्मांडाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येक ज्ञाते आहेत, म्हणजे जाणणारे आहेत. हा, पुढे सांगतात त्यांच्या पलीकडचं कोणी नाही, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. त्याने सर्वात पहिले जीव कोण आहे? ब्रह्मदेव. आधी जे ब्रह्मदेवांना हृदयामध्ये, त्याच्या हृदयामध्ये वैदिक ज्ञान त्यांना प्रदान केलं. त्यांच्यामुळे देवता आणि ऋषीमुनी अगदी जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा भास व्हावा त्याप्रमाणे ब्रह्मांड टाकले जातात. त्यांच्यामुळे प्राकृतिक गुणांच्या शोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असलेली शाश्वत दिसतात. हे सर्व ब्रह्मांड आहेत ती. तर ते आपल्या या भौतिक जगाच्या मायिक सृजनाच्या पलीकडे असलेल्या आपल्या दिव्य धर्मामध्ये वैकुंठामध्ये राहतात, निवास करतात. परंतु भक्तासाठी खाली उभ्या येतात, धावत परित्राणाय साधना विनाशाय च निष्कृता धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. अशा भगवान श्रीकृष्णाचं मी ध्यान करतो. पहिल्यांदा त्यांना प्रणाम केला. आता या भागवतमध्ये नेमकं काय आहे त्याचं वर्णन दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की मनुष्याने भागवतच का, पितृपक्षामध्ये असो किंवा कोणतंही असं कार्य सफल करायचं असेल तर बाकीची पुराणं का नाही, भागवतच का? त्याचे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात. आपण दुसरा श्लोक बोलूया. हा, धर्म प्रेरित कैतवोत्र. प्रॅक्टिस करा जरा श्लोकाची. धर्म प्रेरित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सदा. जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही ना, तुम्हाला सांगतो ना, नेहमी आपण श्रवण केलं पाहिजे. कारण याच्यासारखं आपल्या जीवनात कोणीच नाही ना. जेवढे पण संत होऊन गेले भागवतालाच आश्रय घेतला होता. आणि तो श्लोक प्रसिद्धच आहे प्रभूजी. संत तुकाराम महाराजांचा गीता भागवत कधी श्रवण आठवड्यात विठोबाचे नेहमी श्रवण केलं पाहिजे. मग आता आपण अटकतो का अटकतो का? कारण आपण त्याचं नित्य पठण करत नाही, पाठ करावं लागत नाही, ते येतं बरोबर. आता मी चुकणार नाही का? कारण डेली वाचतो आणि डेली वाचण्यामध्ये पैसे खर्च होतात नाही होत कधी. धर्म प्रेषित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परे ईश्वरः सत्यवदेति अत्र पृथिवी शुश्रूषुविस्तक्षणात्. या श्लोकामध्ये काय सांगितले भक्तांनो की भौतिक हेतूने प्रेरित असलेल्या धार्मिक कार्यांना पूर्णपणे नाकारून येथे हे श्रीमद भागवत पुराण परम सत्याचं प्रतिपादन करते. त्याच्यामध्ये
15वीच्या पुढे ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे जे काही शिक्षण घेतात पुढचं डिप्लोमा डिग्री घेत असतील परंतु याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे ते एरेगबाळे. कोण ते एरेगबाळे प्रभू. बाकी तो अशिक्षित असतो आणि भगवंतावरती निष्ठा असेल त्याला सही पण करता येत नाही अंगठा बहादूर असेल तरी पण तो एरेगबाळा नाही बघता तो एरेगबाळा नाही. तर हे फक्त विशुद्ध ज्यांच्यामध्ये झालेलं आहे ना त्यांनाच कळणार आहे भागवत. बाकी इतरांना कळणार नाही. असं म्हणतात आहे ना कानाने श्रवण केलं ना त्यावेळी भ्रमात असलेला व्यक्ती भ्रमातून दूर होऊन जातो. त्याच्या मनात काय भ्रम असेल तर भ्रम राहतच नाही. तिन्ही तापांचं निर्मूलन करतो. 3 ताप कोणते आहेत? 3 प्रकारचे क्लेश आहेत. आदिदैविक आध्यात्मिक मानसिक जे दुःख असतं ना त्याला आधी आध्यात्मिक क्लेश म्हणतात. अचानक मनामध्ये टेन्शन येतं ते पण दुःख आहे. ते पण दुःख हे दुःख दूर होतं भागवताने. आदिदैविक मोठे पूर येतात मोठे वावटळ येते हे सर्व ना असंच होत नाही. आपले क्लेश आहेत ते आपल्यासाठी दुर्गादेवी 3 त्रिशूलाद्वारे देते आपल्याला भगवंताला विसरल्याच्या नंतर अशी देत नाही. ठीक आहे. तर 3 तापांचं निर्मूलन करते. महर्षी व्यासद्वारा रचित हे सुंदर भागवत साक्षात्कारासाठी परिपूर्ण आहे. दुसरा ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. परिपूर्ण हा ग्रंथ आहे दुसऱ्याची आवश्यकता नाही. म्हणून इतर शास्त्राची काय आवश्यकता? मग तुम्ही काय करा प्रत्येकाने घेतलंच आहे तर त्याचं नित्य श्रवण करा. भागवताचा हा जो संदेश आहे धार्मिक मनुष्याने तत्परतेने असं म्हटलंय इथे सांगितलंय तत्परतेने आणि एकाग्रतेने वाचायला पाहिजे. तर ज्यावेळी जे भक्त आहेत एकदम तत्परतेने जसं आपण आपलं कार्य घरातलं कोणतेही काम असतो जसं आंबे पेटीमध्ये भरतोय आता आंबेवाल्याने सांगतो तर आंबा चांगला भरायला पाहिजे पेटीमध्ये त्या डाळ लागलेले नसलं पाहिजे तत्परतेने भरतो की नाही त्याला तशी तत्परता पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा भागवत श्रवणामध्ये. त्याने काय होतं भगवंत तत्क्षणी त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये येतात आणि भगवंत हृदयामध्ये आलं की काम करतं लोक मोहम्मद मत्सर राहणार आहे हृदयामध्ये भक्तांना भगवंताच्या प्रभावाने नाही राहू शकतो. त्यासाठी या श्रीमद भागवताचं आपण श्रवण केलं पाहिजे. हे श्रीमद भागवत आहे ना सर्व शास्त्रात इतिहास पुराण उपनिषद त्याच्यानंतर काय झालं संहिता 108 उपनिषद या सर्वांचं एकत्रित त्याचा जे काय अर्थ प्रमुख अर्थ आहे ना याच्यामध्ये भागवत मध्ये. म्हणून म्हटले बोला हा श्लोक मध्ये 3रा श्लोक बोलूया. 2 श्लोकामध्ये मंगलाचरण केलेलं आहे भागवतचं महात्म्य केलं. आता 3रा श्लोक बोलूया. निगम कल्पतरोर्गलितं फलम् निगम कल्पतरोर्गलितं फलम् शुभमुखान् अमृतद्रव संवितम् पिबत भागवतं रसम् आलयम् पिबत भागवतं रसम् आलयम् मूढोरसिका भुविभावुकः. या 3ऱ्या श्लोकामध्ये म्हटले हे तज्ञ मनुष्य आहे तज्ञ मनुष्य तुम्ही सर्व तज्ञ आहात ना तज्ञ असल्याशिवाय ते येऊ शकत नाही. भागवतगीतेमध्ये येण्याजवळ बसू शकत नाही. तज्ञ म्हणून तज्ञ आणि विचारी मनुष्यानं भागवत सांगते तुम्ही या भागवताचं आस्वादन करा. आस्वादन कोणत्या पदार्थाचं करतो ना पण ह्याचं आस्वादन कानाद्वारे करा. कशात करा ह्याचं आस्वादन म्हणजे तुम्ही ध्यान करून ऐका. याच्यामध्ये तुम्हाला मोठमोठं पताका लावायची गरज नाही. पताका ऑलरेडी लागलेले आहे. पण सांगतो जेव्हा भागवत कथा होती इथे नाही तिकडे मथुरेला वगैरे भागवत कथा होते ना मोठं मंडप असतात मोठे साऊंड सिस्टम असतात. एका कथेला 12 लाख तरी खर्च येतो. किती रोजी 12 लाख. काल माझा परवा वृंदावनाचा माझा एक मित्र भेटला आम्ही एकत्र होतो तर तो आता मुदत प्लेअर झाला. मुदत प्लेअर झाला भेटला अचानक म्हटलं कुठे चाललंय आता तर तो 4 दिवसांनी ऑस्ट्रेलियाला चाललोय. त्यांचं 3 तासाचं कीर्तन असतो शो करतात 3 तासाचं. म्हटलं किती चार्जेस घेतात किती म्हणतात 3 तासाचे 10 लाख. किती
3 तासाचे कीर्तन करायचे किती येतात 10 लाख रुपये. भक्तांनी इथं आपलं काय एवढं नाही तरी पण भक्त येत नाही. आपण एकत्रित आलं पाहिजे ना. तिकडे काही ठिकाणी ऐकण्यासाठी चार्जेस असतात, कथा ऐकण्यासाठी पण चार्जेस असतात. तर एवढं आपल्याकडे तसं काही नाही. तर तो आता तो झाला सेलिब्रिटी झाला चांगला. आता जिकडे तिकडे मुलांमध्ये मास्टर झाला पाहिजे, खास मित्र एकत्रच आम्ही राहायचं, पण तो झाला सेलिब्रिटी चांगलं झालं. ठीक आहे. तर ॲक्च्युली एवढं चार्जेस करायची गरज नसते, पण समोरचे द्यायला तयार आहे त्यामुळे ते घेतात. माधवाच ब्रँड बघा युट्यूबला, माधवाच ब्रँड फेमस झालेले. तर इथे सांगतात निगम कल्पतरोर गलितं फलं शुको मुखात अमृतद्रव समितं पिबतं भागवतं रसमालयं मूढो रसिका भुवि भावुकः. हे भावुक जनांनो, भावुक मनुष्यानो, विचारी मनुष्यानो, तुम्ही या भागवताचं आस्वादन करा, त्याची रुची घ्या. वैदिक साहित्य रूपी वृक्षाचं हे परिपक्व फळ आहे. जसं एक आंबा असतो ना, आता पुढे पुढे एप्रिल मे मध्ये तो लागायला लागेल चांगला, तर तो कच्चा आंबा गोड लागत नाही, पण पिकलेला असेल तर झाडावर किती गोड लागतो. अडीबंद असतो तरी पण झाडावरचा तो झाडावरचा. आणि समजा त्या आंब्याला खारुताईने खाल्लेला पिकलेल्या आंब्याला, आणि तो आंबा खाल्ला तर अजून गोड लागतो. बघा तुम्ही बोलतो ना आमच्याकडे त्याला चांडकोळ बोलतात, तुमच्याकडे काय बोलत नाही. तर आंबा खाल्लेला असतं खारुताईने, आणि तो ते भाग कापून खायचा आणि बाकीचं खाल्लं ना तो अजून गोड लागतो. तसे भागवत ऑलरेडी पहिल्यापासून आहे आणि म्हणजे शाश्वत आहे, अनादी काळापासून आहे. फक्त व्यास मुनी त्याला आपल्या लोकांसाठी पाठांतर आपल्याला होत नाही ना, म्हणून त्यांनी लिपिबद्ध केलं, म्हणून लिहिला त्याने. आता लिहिल्याच्या नंतर शुकदेव गोस्वामीने पुन्हा सांगितलं. तो ऑलरेडी आधीपासून आहे. शुकदेव गोस्वामीने सांगितल्यानंतर अजून आस्वादनीय झाला ऐकण्यासाठी. त्यांनी फेमस त्याचं मांडणी केली सांगताना. म्हणून भक्तांनी हे श्रीमद भागवत तुम्ही चुकवू नका, चुकवू नका, चुकवू नका. नित्यप्रती याचं श्रवण करा. आपल्याला इथे आज्ञा करत आहे. आणि हे शुकदेव गोस्वामींच्या मुखातून आलेलं अमृत आहे. अमृत आहे. रसम आलयम, रसम म्हणजे अमृत. अमृत म्हणजे आलय म्हणजे ठिकाण. अमृताचं ठिकाण आहे साक्षात, रसामृत आहे. आणि मुक्त पुरुषांसाठी जे मुक्त पुरुष आहेत त्यांच्यासह सर्वांसाठी अगोदरच आस्वाद्य होते, तरी ते फळ आता अधिकच रुचकर झालेले आहे. म्हणून हे तुम्ही सोडू नका भक्तांनो. तर एकदा नैमिषारण्यामध्ये, नैमिषारण्य माहिती का आपल्याला, पूर्ण ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू, या पृथ्वीवरती पूर्ण ब्रह्मांडाचा एक केंद्रबिंदू आहे, त्याला नैमिषारण्य म्हणतात. वायव्य तंत्रामध्ये वर्णन केले. ब्रह्मदेवाने काय केलं, या ब्रह्मांडाचा एक केंद्रबिंदू त्याने निश्चित केला, म्हणून एक चक्र फेकलं त्याने. ते बरोबर चक्र येऊन नैमिषारण्यामध्ये पडलं. तर त्यामुळे तिथे कोणतंही धार्मिक कार्य केलं ना तर ते म्हणजे त्याची लाभ होतो इतरांना. असं एक नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. तर तिथे काय आहे, नैमिषे अन्मेष क्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सत्रं समम् आसत. तर तिथे 88,000 ऋषीमुनी होते. किती? 88,000 ऋषीमुनी होते. आणि त्यांच्यामध्ये एक प्रमुख त्यांचे लीडर होते, त्यांचं नाव होतं शौनक. शौनक मुनी प्रमुख होते. आणि हे सर्व भगवंताचे भक्त आहेत. कोण आहे? हे ऋषीमुनी भगवंताचे साक्षात भक्त आहेत. आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी त्या नैमिषारण्य नावाच्या ठिकाणावरती त्यांनी एक मोठं यज्ञ चालू केला होता. 1000 वर्ष चाललेला. किती? त्यावेळी त्यांचं आयुष्य खूप मोठं होतं. तर 1000 सहस्त्रम 1000 वर्षामध्ये चाललेला त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्यांनी यज्ञाने दुसऱ्या दिवशी पेटवला. पेटवल्याच्या नंतर प्राप्तकालीन सकाळची त्यांनी आपली कार्य पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी काय झालं, एकदा सूत गोस्वामी आले होते. आणि भागवतमध्ये किंवा पुराणांमध्ये बोलते सूत गोस्वामी हे भागवताची कथा सांगतात, महाभारताची कथा सांगतात, पुराणाचे कथाकार आहेत. ते आले की सर्वजण बसणार. त्यांना माहिती की हे कथा सांगणार आम्हाला. कारण व्यासमुनींकडून त्यांनी सर्व व्यासमुनींचे पुत्र सुखदेव
आणि सन्मान करू दिले आणि हात जोडून त्यांच्यासमोर प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? ऋषीमुनी म्हणतात. भक्तांनो, श्रीमद भागवत आहे ना, याची सुरुवात 6 प्रश्नाने होती. किती? पहिला स्कंद कोणी वाचलाय? पहिला भाग. आता 6 प्रश्न सांगा कोणते आहेत ते. सांगा 6 प्रश्न कोणते आहेत? हा, एक बरोबर. आता तुम्ही सांगितलं. दुसरे 5 बाकी राहिले. बघा, आपण वाचतो पण समजत नाही कधी कधी ना. 6 प्रश्नाने 18,000 श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिले. किती प्रश्न? 6 आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच दिले, पण बाकीचे 5 प्रश्नांचं उत्तर खूप मोठं आहे. 18,000 श्लोकापर्यंत गेलं उत्तर ते. मध्ये उदाहरणासहित कोणाच्या जीवनात कसं झालं, त्यांचं चरित्र, म्हणजे भगवंताच्या महान भक्तांचं चारित्र्य त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. चरित्र वर्णन केलेलं आहे. चरित्रामध्ये चारित्र्य पण येतं. चरित्र आणि चारित्र्य समजलं ना. चरित्र म्हणजे त्यांचं पूर्ण आणि चारित्र्य म्हणजे त्यांचं कसं होतं, ते कसं होतं त्यांचं जीवन, तर ते पूर्ण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर त्यांना व्यासासनावर आदरपूर्वक बसवलं, त्यांचं पूजन केलं, त्यांना मधुपर्क म्हणजे काय माहिती? पंचामृत म्हणजे त्याचं खरं नाव आहे मधुपर्क. पूर्वी चहा नसते, चहा नव्हते आपल्याकडे, मधुपर्क होता. लोकांना कोण आले लगेच दूध, तूप, साखर, दही एकत्र करून मिक्स करून लगेच प्यायला द्यायचं, लगेच त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी यायची. चहाने काय येते? चहाने काय येते? तरतरी येत नाही, नशा येते. आणि चहा केल्यावर तरतरी येत नाही. इकडे ते मेंदूला तल्लप होऊन जातो, मेंदू कमी करून टाकतो. पूर्वी हे होतं आपल्या भारतामध्ये. किंवा गुळ किंवा साखर. आता मी का तुमच्याकडे गेलो त्याने आम्हाला सगळ्या साखर शिकराने वगैरे दिले. हे आपल्यामध्ये पद्धत आहे चांगली. साखर तर हातावर ठेवली पाहिजे आपल्या घरी मग अतिथी आले तर. चहा ठीक आहे. आता हर्बल टी पण निघालेली आहे, ते आपण घेऊ शकतो, ठीक आहे, पण नशा ठेवू नये. ठीक आहे, हर्बल घ्यायचं. तर त्यांना सन्मानपूर्वक व्यासासन दिलं. व्यासासनावरती सुत गोस्वामी बसले आणि काय म्हणतात ऋषीमुनी सुत गोस्वामींना की हे सुत गोस्वामी, तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात. कसे आहात? दोषी व्यक्ती इथे बसू शकत नाही. भगवंताची कथा दोषी व्यक्ती सांगू शकत नाही. तो दोषमुक्त असायला पाहिजे की तुम्ही पूर्णपणे निर्दोष आणि निष्पाप आहात. तो पापी पण असायला नाही पाहिजे. हा नियम आहे. 4 प्रकारचे पाप आहेत. सांगा कोणते? आहे ना, नशापान थोडक्यात, ते पण एक मोठं पाप आहे. सोमपान त्याला बोलतात, सोमपान. ते पाप आहे. त्याच्यानंतर अंमली पदार्थाचं सेवन करणं, आपलं अभक्ष्य करणं, अनैतिक संबंध ठेवणे, परस्त्री संघ, परपुरुष संघ आणि जुगार खेळणे. हे 4 भयंकर पाप आहेत. त्याच्यापेक्षा अजून एक मोठं पाप आहे. या 4पेक्षा पण अजून एक मोठं पाप आहे. कोणतं? विश्वासघात करणे. त्याला प्रायश्चित नाही. त्याला एकच प्रायश्चित, वृंदावनात जायला. एखाद्याचा तुम्ही कधी कोणाचा विश्वासघात केला असेल ना, तर विश्वासघाताचं प्रायश्चित एकच, वृंदावनात जायचं आणि त्या भोगीचं दर्शन करायचं. तर ते विश्वासघाताचं. तर तुम्ही असं म्हणलं का मी एखाद्याचं करेन, मी वृंदावनात जाईल, त्याने त्यांना पाप लागेल. त्याने दोघींनी सांगितलंय विश्वासघाताचं प्रायश्चित आहे, वृंदावनात गेल्यावर होईल. तर त्या भावनेने तुम्ही करा आणि म्हणून आता जातो वृंदावनात जाऊ शकत नाही. साधारण ते अयोग्य व्यक्तीला स्वीकारच करत नाही तिथे. आता पापीला स्वीकार करेल पण अपराधीला स्वीकार करत नाही. पाप ठीक आहे, जाणे अज्ञानामध्ये पाप झालं, पण जाणून बुजून करतात ना, तो अपराध होतो. आणि अपराधाला कधी मुक्ती नसते. म्हणून अपराध करू नये. पण आपल्याला समजतच नाही पाप काय आणि अपराध काय आहे. आणि असं म्हणतात जेव्हा भागवत श्रवण करताना ज्यावेळेस समजतं
ज्याने भागवत घेतलंय आता भक्तांनी तर 7 दिवस या तुम्ही चुकू नका आणि तुमच्या मनात काय प्रश्न असतील ते पण एंडिंगला विचारू शकता काय येणारे प्रश्न असतील तर काय सांगतात की सुत गोस्वामी तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात तुम्ही निष्पाप आहात आणि धार्मिक जीवनात प्रसिद्ध असलेल्या अशा सर्व धर्मग्रंथात तुम्ही पालन करत आहात तसे जे धर्मग्रंथ कोणकोणते आहेत जे 18 पुराण महाभारत रामायण हे धर्मग्रंथ आहेत आणि हे सांगण्यामध्ये आणि तुमच्या जीवनात आचरण करण्यामध्ये तुम्ही पालन करत आहात त्याचं जे सारांश आहे ना ते सांगण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात थोडक्यामध्ये इतिहास आणि पुराणामध्ये तुम्ही पारंगत आहात तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली त्याचे अध्ययन केलं आहे मनमाने अध्ययन करायचं नसतं तुम्हाला गुरुची आवश्यकता असते आता मी प्रश्न विचारतो किती 6 प्रश्न विचारले 6 प्रश्नांतर माताजीने एकच प्रश्न सांगितलं बाकी आपण माहितीच नाही पण जर तो गुरुच्या माध्यमातून आपण शिकलो लगेच समजेल की बाबा 6 कोणते प्रश्न आहेत ते आणि 6 प्रश्नांचं उत्तर संपूर्ण भागवत आहे हा ठीक आहे तर योग्य मार्गदर्शनाखाली त्याचे अध्ययन केले आहे आणि त्याचं व्याख्यान केले म्हणजे समजावून सुद्धा सांगितले इतरांना तर ज्ञानी वेद विनाम श्रेष्ठ भगवान बादरायण म्हणजे व्यासमुनी बद्रीनाथ धामला राहायचे माना गावामध्ये अन्येच्या मुळे हम सुत परावर विदू हे सुत गोस्वामी तुम्ही ज्येष्ठ आणि ज्ञानवंत आहात वयाने पण ज्ञानाने सुद्धा आणि वयाने सुद्धा ज्येष्ठ आहात त्यामुळे भगवंतांचे अवतार असणारे जे भगवान व्यासमुनी आहेत त्यांच्या ज्ञानाशी तुम्ही परिचित म्हणजे अवगत आहात तसेच सर्व प्रकारच्या प्राकृत आणि अप्राकृत ज्ञानात जे पूर्णपणे निष्णात आहेत अशा त्या ऋषींना तुम्ही जाणता म्हणजे इतर ऋषीमुनी आहेत जे श्रेष्ठ आहेत वेगवेगळ्या ज्ञानामध्ये त्यांना सुद्धा जाणता आणि व्यासमुनींना सुद्धा तुम्ही जाणता तर पुढे सांगतात की तुम्ही नम्र आहात भक्ताचं लक्षण पहिलं काय आहे नम्रता लक्षण आहे भक्ताचं प्रत्येक भक्ताचा नम्रता हे पहिलं लक्षण आहे जर नम्रता दिसत नसेल ना मग तो भक्त नाही तो भक्त प्राय आहे भक्त प्राय बोलतात त्याला भक्तीच्या मार्गावर चालला आहे किंवा त्याला कनिष्ठ अधिकारी असं होतं अजून तो प्रॉपर भक्त झाला नाही त्याला अजून शिकण्याची आवश्यकता आहे कसं शिकणार सांगा एक नम्र भक्त होण्यासाठी काय करावं लागतं सांगा तुम्हाला माहिती आहे सर्वांना हा भक्ताचं संग करावं लागतं आणि काय करावं लागतं गुरुची सेवा हा बरोबर जसं आता माताजी कोण माताजी श्रेया माताजी आणि कोण त्या वर्षा माताजी आणि हा ठीक आहे त्यांनी सेवा केली कुठे केली तर सेवा करून नम्रता येते सेवा केल्याशिवाय नम्रता येत नाही जसं सांगितलं गुरुने सांगायच्या आधी गुरुच्या मनात काय हे शिष्याने ओळखलं आहे गुरुच्या मनात काय आहे तुम्ही म्हणाल का ते ओळखायला काही सर्वज्ञ आहे का नाही ते बरोबर समजतं आणि गुरुला काय गुरुला ताण लागेल तुम्ही त्याला दूध चालेल का गुरुला दूध ताण काय द्यायचं असतं पाणी द्यायचं असतं गुरु म्हणजे कुणी असो तुमचा गुरु असेल तर ती शक्ती कधी येते माहिती का नम्रतेने येते तर इथे सांगतात हे गोस्वामी तुम्ही पहिलं लक्षण आहे नम्र आहात नम्र प्रत्येकाने असायला पाहिजे कोण कोण नम्र करणार उद्यापासून बाकी कोण म्हणणार नाही का बघा फक्त मग भागवत चालू आहे नम्र पडलं पाहिजे हा उद्यापासून कसं आहे उद्या देसो आज करा आजपासून आज करेसो अभी कर आत्तापासून दुसरं सांगतात तुमचे हृदय कसं आहे शुद्ध आहे शुद्ध असायला पाहिजे आता शुद्ध हृदय कसं ओळखायचं त्याच्यामध्ये काम नाही लोभ नाही मत्सर नाही दुसऱ्याच्या मोठ्या करण्याची प्रवृत्ती नाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जेव्हा नसतं ना हे पूर्ण नष्ट होत नाही भक्तांना हे 6 नष्ट होत नाही त्याला फक्त परिवर्तन करायचं असतं नष्ट होणार नाही आणि एका नम्र आपल्या चेहऱ्यावरती शिष्यावरती जी कृपा करावी लागते ना ती तुमच्या गुरुने तुमच्यावरती कृपा केलेली आहे म्हणून एका भक्तावर आपल्या गुरुची कृपा असावी लागते तुमच्यावर आहे का तुमच्या गुरुची कृपा आहे ना हा आहे गुरुजी म्हणतात आहे त्या कृपेचा तुमच्या गुरुने तुमच्यावर पूर्णपणे वर्षाव केलेला आहे याचं बोलतो भक्तीची लाट आली इकडे तशी भक्तीचा कसा वर्षाव केलेला आहे तुमच्यावरती गुरुने त्यावेळी त्यांचा शिष्य प्रचार करू शकतो तेव्हा गुरुच्या कृपेशिवाय काहीच करू शकत नाही
जानते असं काय म्हणायला आलं म्हणून त्याला गुरु ठरवलं नाही. गुरुजी थोडे दिवस गुरुच्या सोबत राहून बघायचं, गुरु काय त्या शास्त्रावर बसून काय फेकत असेल तर प्रत्यक्ष जाऊन बघायचं, घरी जावा थोडे दिवस राहा त्याच्याबरोबर, त्याच्यानंतर समजेल हा बरोबर योग्य आहे माझा गुरु होण्यासाठी त्यावेळी. आणि गुरुने पण परीक्षा करायची असते, नाहीतर हरे कृष्ण बोलून हरे कृष्ण आणि प्रत्यक्ष पैसे देताना एवढं वागतोय तसं नाही. हा दोघांनी परीक्षा करायचं, परीक्षण करायचं असतं. तुम्ही तुमच्या गुरूंपासून शास्त्रशुद्ध रीतीने जे शिकला आहात ना ते आम्हाला तुम्ही कसं करायचं. हा पहिला प्रश्न विचारतात. आता पहिला प्रश्न सांगतो. पहिला प्रश्न विचारतात तत्र तत्रांजसायुष्मन् भवताय विनिश्चितं पुंसा एकांततश्रेय तत्र संशीतुम् अर्हसि. पहिला प्रश्न विचारतात की तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त झाले, त्यांच्या गुरुजींना आशीर्वाद दिला होता, खूप वर्ष जगाले. तसं श्रोत्यांना आशीर्वाद मिळाला पाहिजे ना, तुमचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. मी आता बघताय तुमच्यासमोर मी सेवा करतोय तर तुम्ही आशीर्वाद देणार नाही मला. हां, तर इथे आशीर्वादाची गरज असते. तुम्हाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे, तुम्ही सर्व प्रकारे कोण आहात, सुयोग्य आहात. कसं आहे सुयोग्य, सुशब्द कधी लागतो, अतियोग्य असतो तेव्हा चांगल्या प्रकारे. तुम्ही सुयोग्य आहात तरी तुम्ही सामान्य जनांच्या आत्यंतिक अथवा परम कल्याणासाठी, श्रेय म्हणजे कल्याण, या सर्व लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही काय निश्चित केलं आहे ते सांगा. पहिला प्रश्न विचारतो म्हणजे सर्व लोकांचं श्रेय हित कसं होईल, कारण लोकांना माहिती नाही माझं हित कशामध्ये आहे. संत कर्मानंद आपली ऐका असे जो झाला धन्य माता पिता तयाच आहे, पण हित काय हित तुम्ही नका सांगू, मला माहिती आहे ना श्लोकच पाठवतो राहिलेला. हित काय कशामध्ये तर याच्यामध्ये सांगतात काय हित आहे ते तुम्ही सांगा. आणि ती कृपा करून आम्हाला सहजपणे समजणं शक्य होईल अशा सुलभ रीतीने तुम्ही समजावून सांगा. का समजावून सांगा. कलियुगातल्या लोकांसाठी कलियुगाचं लोकांतील आयुष्य कसं आहे त्याच्यावर पुढच्या श्लोकामध्ये 10व्या श्लोकामध्ये सांगतात प्रायण म्हणजे प्रायः सभ्य प्रायण अल्पायुष्य. कलियुगातील लोक अल्पायुष्य आहेत, 100 वर्ष काढत नाही, काढतो काही काढतात 100 वर्ष काढत नाही, मग ते अल्पायुष्य आहे. पुढे सांगतात सभ्य कलावस्मी युगेना कसे मंद आहे. मंद म्हणजे काय, म्हणजे आळशी एक प्रकारचे मंद. पुढे सांगतात सुमंद, मंदपेक्षा अतिमंद, सुमंद मंद भाग्य, त्याचं भाग्य पण मंद आहे पूर्ण, म्हणजे भाग्यहीन आहे. आणि ही उपद्रवता परत त्यांच्या जीवनामध्ये दुसरे उपद्रव आहेत, उपद्रव त्रास. कोण आहे सांगा उपद्रव नाही असं व्यक्ती सांगायचे कोणी आहे का. एक संपला प्रॉब्लेम की दुसरा प्रॉब्लेम चालू होते आहे ना, एक संपला की दुसरा प्रॉब्लेम चालू होतो. हा तर कलियुगामध्ये याला लोहयुग सुद्धा म्हटलं आहे. जिकडे जाऊन लाकडाचा वापर केला जातो, लोखंडाचा वापर आहे ना. ते बघा पीक लावले, काय पीक लावले, हे पीक लावले, सर्व लोखंड. तिकडे जाऊ बिल्डिंग पण आतून शाळा लोखंड आहे. हा म्हणजे लोहयुग आहे. तर ह्या लोहयुगामध्ये या कलियुगामध्ये लोक अल्पायुष्य आहेत आणि त्याच्यामध्ये कसे आहेत भांडखोर आहे ना. कोण आहे तर भांडण केल्याशिवाय आता हात बघा कोणी भांडण केलेलं आहे असं सांगा. समजा तू बाहेर कोणाशी करत नाही, तू घरात कायदेशीर तरी करतो किंवा ऐकतरी करते ना, म्हणजे भांडण्याशिवाय राहू शकत नाही. देवसिद्ध अधिकार माझा तो भांडण्याशिवाय राहू शकत नाही कोणी. पुढे त्याच्यामध्ये परत आळशी आहेत, मंद आहेत आणि असं सांगतात सुमंद मार्ग चुकलेले आहेत. त्यांना मार्गच म्हणजे काय, कोणत्या मार्गावरती चालायचं आपण, आपल्यासाठी आपल्या जीवनाचा हेतू काय, फक्त एकच मला फक्त अर्जित करायचं, धन पैसा कमवायचा आहे, बाकी त्याचं काय करायचं इन्व्हेस्टमेंट करायची पण बुद्धी नाही. शास्त्रामध्ये सांगितलं इन्व्हेस्ट कसं करायचं आहे. हा त्याचा अभ्यास करतात मोठे मोठे CA चार्टर्ड अकाउंटंट अभ्यास करतात. तर मार्ग चुकलेले
तिथे सुख म्हणून सुख जबाबाडे दुःख कर्म काढले. पुढे सांगतात दुसरा प्रश्नाचा विचार करा. भुरीने भुरी कर्माणे श्रोतव्यान विभागशः अथवा साधुमत्र यत्सारं समकृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मा सुप्रसीदति. शास्त्र अनेक प्रकारचे आहेत. ज्यावेळी आम्ही भगवद्गीता घेऊन दारादारावर जातो ना आणि सांगतो भगवद्गीता घ्या, आमच्याकडे आहे, आमच्याकडे दुसरा आमच्या गुरु दिले, आमच्या गुरु सांगितलं दुसरं वाचायचं नाही कोणाचा. पण आम्ही काय घेऊन सांगतो, आम्ही काय म्हणणार आहे, भगवद्गीता आहे, हे दुसरं तिसरं नाही, भगवंताचं गीत आहे. भगवंताने सांगितलेलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ कलियुगामध्ये दोनच सांगितले, गीता आणि भागवत. गीता आणि भागवत. भागवत कसा असतो, हा भागवताचा पहिलाच ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत ज्याच्या घराला भागवत आहे त्याला काय म्हटलंय, चांडाळ म्हटले. ज्याच्या घरात हे नाही त्याला चांडाळ म्हटले, बरोबर. तर आपल्याला चांडाळ नाही म्हणायचं. मी नाही म्हटलं, भगवान नारायण म्हणतात चांडाळ आहे. हा श्लोक पण आहे. आता आठवत नाही तो श्लोक मला. तर ज्याच्या घरात श्रीमद भागवत उपलब्ध नाही त्याला चांडाळ म्हणतात. आता समजा नसेल नाही तर कमी कमी 1 किलो कागदावर लिहून तरी घराची ठेवा भिंतीवर, तो दोष लागणार नाही. ते गीता आणि भागवत असायला पाहिजे घरामध्ये. तर अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विविध कर्तव्य कर्मे आहेत त्याच्यामध्ये. जी कर्तव्य कर्मे अनेक वर्षाच्या अध्ययनानंतर समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य सर्व धर्मशास्त्रांचा सार आम्हाला समजावून सांगा. सर्व जे काही सार आहे ते आम्हाला समजावून सांगा. दुसरा प्रश्न विचारतात. कृपया ते सार निवडा आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांचे अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. दुसरा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न कोणता? पहिला प्रश्न कोणता विसरला? मंद सुमंद. पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला. पहिला प्रश्न काय सांगतात की कृपा करून आम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये, सहजपणे शक्य होईल असे सुलभ पद्धतीने श्रेय काय आहे, श्रेय कम श्रेय का म्हणजे मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे. पहिला प्रश्न लक्षात ठेवा. मी विचारलं त्याचं पहिला प्रश्न आहे. ऋषी मुनींनी प्रश्न विचारला की मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे. पेशंट नाही, रेल्वेस्टेशन नाही कल्याण आपलं ही कशामध्ये आहे. दुसरा प्रश्न सर्वशास्त्राचं सार आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारतात प्रायेण अल्पविषय ठरवून कर्मा आणि तिसरा श्रुतं जानासि भद्रं ते भगवान सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. हे बघा उत्तम शिष्याचं लक्षण आहे. बघा लिहून काढतंय. आम्ही पण आमच्या गुरुसमोर वही घेऊन जायचं. आम्हाला सांगायचं ना दर मंगळवारी आमची मीटिंग व्हायची मुंबईला. तर आम्ही वही घेऊन रोजी जे सांगायचं ते आम्ही लिहून काढायचे आणि ते पाठ करायचे. आम्ही मग रोजी महिन्यात परीक्षा घ्यायचे. माझा नंबर यायचं काय काय मिळायचं एक नंबर. कारण ते बाकी लक्ष द्यायचं त्याचं लक्ष ना पूर्ण म्हणजे काय अभिमान पण सांगितलंय. एका दुसऱ्या भारताचा नंबर यायचा. तो उडीसाचा होता, त्याला लिहिता यायचं नाही, पण त्याचा तो प्रयत्न करून जाणून त्याला नंबर द्यायचे काय. तर असं करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे. तर तिसरा प्रश्न विचारता भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या उदरातून का प्रकट झाले. तिसरा प्रश्न म्हणजे भगवंत का प्रकट झाले. तिसरा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का प्रकट झाले. परित्राणाय साधना हे एकच कारण झालं असं कितीतरी कारण आहेत. भगवंत 13 कारण आहेत. किती 13 म्हणजे जी म्हणजे लोकांना माहित असलेली 13 कारण आहेत भगवंत प्रकट होण्याची. का ह्या पृथ्वीवर प्रकट झाले 13 कारण आहेत. जास्त पण असतील पण 13 माझ्याकडे आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न विचारतात काय. चौथा प्रश्न विचारतात की हे सुद्धा गोस्वामी आम्ही भगवान आणि त्यांच्या अवतारांविषयी समजून घेण्यास उत्सुक आहोत. कृपया पूर्व आचार्याने दिलेले उपदेश आम्हाला सविस्तर सांगा. त्यांच्या कथनाने आणि श्रवणाने मनुष्याचा उद्धार होतो. तर चौथा प्रश्न काय सांगतात भगवंतांच्या अवतारांविषयी सांगा. म्हणजे भगवंतांचे अवतार किती आहेत सांगा. या भागामध्ये भगवंतांच्या किती अवताराचा वर्णन केलं. किती 22 ना
24 अवतारांचं वर्णन या भागवतमध्ये केलेलं आहे. तर त्या अवतारांविषयी आम्हाला सांगा. आता 5वा प्रश्न विचारतो. 5वा प्रश्नाच्या आधी 2 श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये सांगतात, जे जीव जन्म मृत्यूच्या दुःखपूर्ण घोर चक्रात पडलेले आहेत, आपण सर्वजण आहे ना, सर्वजण आहोत त्यामध्ये, त्याने भगवान श्रीकृष्णाचे परम दिव्य नाम अजाणता जरी उच्चारले तरी ते त्वरित मुक्त होतात, कारण त्या नामाला साक्षात भय सुद्धा भीते. आपन्न संस्कृती घोराम यन्नाम विवशो गुणान ततः सद्यो विमुच्येत यद्विभेति स्वयं भयं. कोणतं नाव आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे मुक्तीचे पण प्रकार आहेत. एखादा मृत्यू झाला म्हणजे मुक्त झाला असं नाही सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे मुक्तीचा अर्थ की झालं मुक्त. तर नाव घेतल्याच्या नंतर जिवंतपणे मुक्तच असतो व्यक्ती तो. कसं त्याला माहिती आहे, हे नाव घेतलं माझ्या मृत्यूच्या नंतर मी भगवंताला निश्चितच जाणार. तो जाणत नाही, त्याची दुर्गती होऊ शकत नाही. एकतर भागवत श्रवण करतोय, परत भगवंताच्या नावाचं मान्य प्रत्यक्ष भगवंताचं नाव घेतोय, तर तो जिवंतपणेच मुक्त आहे. म्हणजे ते श्लोक सांगतो की तो मुक्तच आहे. साक्षात भय सुद्धा त्या नावाला घाबरतं. भय म्हणजे तर यमराज साक्षात. हा, यमराजाची भीती असते ना मनुष्याला, मृत्यूची भीती असते. मृत्यूची देवता यमराज, पण तो व्यक्ती यमाकडे जातच नाही. म्हणजे साक्षात यम सुद्धा भगवंताच्या नावाला घाबरतं आणि त्या नावाचा आश्रय आपण घेतला. कोणतं नाव? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, यद्पाद संश्रयासुत मुनयः प्रशमायना सद्य पुनन्ति उपसृष्टा स्वपुनापो सेवया. हे सुत गोस्वामी, ज्या महर्षीने भगवंतांच्या चरणकमळाचा आश्रय ग्रहण केला आहे, म्हणजे भगवंताला शरणागत झालेले आहेत, ते महर्षी त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना त्वरित पवित्र करतात आणि गंगा नदीचे पवित्र मात्र दीर्घकालीन उपयोगानंतरच पवित्र करू शकतात. तर आमचे वैष्णवाच्या संघाचं महात्म्य सांगितलंय, गंगेमध्ये एकदा स्नान केलं तर आपलं पाप दूर होतं. तर पाप करण्याची वृत्ती नाशी होत नाही, म्हणून पुन्हा गंगेमध्ये स्नान करायचं. असं करता करता हृदयामध्ये जेव्हा पवित्र भाव यायला लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला साधू संत प्राप्त होतो. ठीक आहे. तर गंगा नदीमध्ये सारखं सारखं स्नान करून जेव्हा जेव्हा सौभाग्य आपलं हृदयाला येईल तेव्हा म्हणजे आपल्याला वैष्णवाचा संग मिळेल. पण ते सांगतात, डाळी जर वैष्णवाचा संग मिळाला, साधू संतांचा संग मिळाला, तर त्वरित त्याला पवित्र करतात. पवित्र म्हणजे त्याच्या हृदयामध्ये कल्पश दूर करतात. पहिली पवित्रता बाहेर पवित्रतेपेक्षा अंतर्गताची पवित्रता खूप महत्वाची असते. आणि अंतर्गताची पवित्रता बिना साधू संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून काय करायचं, भागवत श्रवण करायचंच आहे, परंतु आपल्याला तर दर दिवशी संघ मिळत नाही. आठवड्यातून एकदा तरी संघ असतो नाही इथे. तर त्या संघासाठी धावत 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 जायला, जसं आपण काही लोकांना सांगितलं, आले सर्वजण आले, या बाबा पण या, तर आलेच होते. तर म्हणजे हृदयामध्ये अशी भावना पाहिजे की मी सत्संगाला जाईनच. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मुंबईला होतो ना, राधाकृष्ण मंदिरात सत्संग अटेंड करायचं, परत नंतर विठ्ठलवाडीला सत्संग असायचं. तो सत्संग अटेंड करून मी उल्हासनगर विठ्ठलवाडीच्या साईडला जायचं. तो अटेंड करायचा, रात्री 1 वाजता घरी. पण सत्संग सोडायचे नाही. दिवसाला 3-3 सत्संग करायचं. तो दिवसभर 12 तासाचं काम करून पण 8 तासाचं त्यावेळी. पण सत्संग 2-2-3 ठिकाणी कुठली करायचं. त्याची कृपा मिळाल्यामुळे आम्ही तुमच्या समोर आहे. तर सत्संग सोडायचं नाही. गेलेली 8 वर्ष ओढीपासून विरवडे रेल्वे स्टेशन, विरवडे रेल्वे स्टेशन पासून कुठे दिव्यावरून राधाकृष्ण ग्रँड रोड दर 15 दिवसांत जायचं. असे 8 वर्ष गेले. किती? दर 15 दिवसात तुम्ही रेल्वे क्रॉस केला होता. आणि मी सत्संगासाठी इथून मुंबईला जायचे, जे उपलब्धच नव्हतं ना. मी काय कितीतरी भक्त आहेत जे मीरा रोडवरून ग्रँड रोडला मंगळवारला जायचं. मीरा रोड कुठं झालं, किती लांब आहे? मीरा रोडवरून ग्रँड रोडला यायचं सकाळी 5 वाजता हजर. म्हणजे किती वाजता? 4 वाजता ट्रेन होते, त्याच्या आधी येऊन हजर राहायचे. म्हणजे थोडं 5च्या नंतर 5:15 पर्यंत ते यायचे. पण
श्री कृष्ण प्रेम प्रभू मंगल आरतीला जो येईल त्याच्यासाठी 200 रुपये ठेवणार आहे. छोटी कमी तर बघा येतील की नाही सांगा तुम्ही. पहिल्यांदा येणार नाही, दुसऱ्यांदा येणार नाही. 200 रुपयासाठी आम्हाला बोलतो. नंतर हळूहळू सवय लागेल येते. तर विचार करा 200 रुपये काय साक्षात भगवंत वाट बघत असतात. बघा कमरेवर हात घेऊन उभे असतात, ते तिकडे बासरी वाजवत उभे असतात आणि इकडे हात डोळा असत उभे आहेत. ठीक आहे पण उभे आहेत. या भगवान सकाळचं दर्शन करा, मग तुमचं जीवन कसं होईल. मग आपल्याला काय दर्शन केलं कसं होईल पण ते नको आहे ते यायला पाहिजे. आपण दर दिवशी सांगत नाही, आठवड्यात नाही का तर बघूया विनंती आहे माझी तुम्हाला. ठीक आहे. पुढे काय सांगतात बघा. आत्मशुद्धीची कामना करणारा, आत्मशुद्धीची इच्छा करणारा असा कोण पुरुष आहे जो थोर पुण्यात्मा भगवत भक्त ज्यांच्या दिव्य गुणांचे सदैव गायन करतात त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कलिमलहारी म्हणजे कलीचे दोष दूर करणाऱ्या भगवंतांचे जी कथा आहेत ना ती कथा ऐकण्यासाठी कोण इच्छुक नसेल बरं. आता सर्वजण इच्छुक असतात, फक्त नास्तिक लोक इच्छुक नसतात. नास्तिक का होतात सांगा. चला एक प्रश्न आहे, ते नास्तिक का होतात. आमच्या आचार्याने उत्तर दिले, मी सांगतो प्रश्न पण मी विचारतो उत्तर तुम्ही सांगतो. आमच्या आचार्याने सांगितलं, आमचे भक्तिसिद्धांत खबर आहे त्यांनी सांगितलं त्यांना जन्मापासून कुसंग लाभलेला आहे ते नास्तिक होतात. त्यांना सुसंग संतांचा संघ किंवा चांगल्या गुणांचा संघ लाभलेला नाही हा ते न असती त्याचा अस्तित्वावर विश्वास नाही. कोणाच्या म्हणजे नास्तिक शब्दाचा अर्थ अस्तित्वावर विश्वास नसणार. पण कोणाच्या तर सामान्यतः शब्द येतो भगवंताच्या. भगवंतांच्या अस्तित्वावर जो विश्वास ठेवत नाही त्याला शब्दप्रयोग नास्तिक असा म्हणतो. पण शब्दाचा प्रयोग घेतला तर नास्तिकचा अर्थ आहे त्याचा अस्तित्वावर विश्वास नाही. शब्दाचा प्रयोग व्याकरणाच्या दृष्टीने जर केला तर त्यांना म्हणजे जन्मापासूनच त्यांना कुसंग लाभले. आई वडिलांनी त्यांना कधी सत्संगात पाठवत नाही. अशीच लोक आई वडिलांना अनाथाश्रमात सोडतात. कुठे अनाथाश्रमामध्ये सोडतात नको तिथे किंवा घराच्या बाहेर काढतात. खूप त्रास देतात आई वडिलांना किंवा आई वडिलांनाच काय भावनांना सुद्धा त्रास देतात. का संघ लाभलेला नाही त्यांना भगवत भक्तांचा. म्हणून तुम्ही कोणतेही कार्य करा परंतु तुम्ही आणि ते कोणतेही कार्य तुमचं चांगलंच होणार जोपर्यंत तुम्ही भगवंताचा सत्संग अटेंड करत नाही तोपर्यंत कार्य चांगलं राहणार. संघ अटेंड करा मग त्या कार्यामध्ये यश मिळणार. तसे आपले प्रभू यांचं नाव काय त्यांचं माने प्रभूंनी इथे गेल्या टायमाला भागवत कथेला त्यांनी एक राशी भगवंतासाठी लक्ष्मी इथे दिली. विचार करा भगवंतासाठी जो दान करतो तो म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुमचा काहीतरी लाभ झाला असणार काय नाही सांगा. हात वर करून सांगा भगवंतांना झाड होणारच. कधी भगवंत बोलतात मी एका ठिकाणी ना मुंबईला राहायचं खिरा भवनला गिरगाव चौपाटीला. एकदा आधार पूर्ण दिवाळीमध्ये दवाखान्यात गेलो तर बोर्ड लावलेलं होतं त्यात तिथं मेरे खर्च करते ते म्हणजे कुबेर बरा न बरा करून करणार भगवंत असं खर्च केलं की कुबेर पण तर मी पण काय भगवेच गेलो आवाज स्टेट ग्रँडरोडला गेलो आणि मी ग्रंथ घेऊन आलो गेले आणि त्याची किंमत होती 35 रुपये 2002ला. माझा बॉस बोलतो अरे एवढा महाग ग्रंथ घेतला 35 रुपये त्यावेळी खूप महाग पडले. तुम्हाला माहिती आहे 35 पण खूप महाग. पण 35 रुपयाचा ग्रंथ घेतला पावाला स्टेट गर्ग आणि कंपनी ग्रंथ घेतला मी. एका ऑफलाईन नव्हतं पण घेतलं मी. कृष्णचरित्र होता हरिविजय कथाचा तो आणि तेव्हापासून तो मी ते स्लोगन वाचलं आणि मग मी खरोखर त्यापासून त्या एका म्हणजे विचार करा एका शब्दामध्ये किती ताकद असते. आणि मी तसंच इस्कॉनला जॉईन झालो पाहिजे ते पूर्ण वाचेपर्यंत मी इस्कॉनला जॉईन पण झालो. म्हणजे भगवंतासाठी जे आपण खर्च करतो ना तुम्ही सर्वांनी काय ना काय मदत करता त्याच्या अन्नदान करता. अन्नदान म्हणजे तुम्हाला आता लाभ नाही नंतर लाभच आहे. आता पण लाभच आहे. हा रोजीने अनुभव केलाच आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात येतो अनुभव कधी कधी आपण विसरतो म्हणतो. हा तर असं आहे खूप म्हणजे बऱ्याच जणांनी आता आपण नाव घेतलं महालक्ष्मीचे खास आम्हाला मार्गदर्शन करतात. महालक्ष्मीचे भक्त आहेत ते प्रभू. खूप खूप धन्यवाद.
त्यांच्या भगवंतांच्या लीला कशा आहेत, उदार, श्रेष्ठ आणि मनोहर आहेत. नारद मुनींसारखी महापुरुषांच्या लीलांची गायन करता केली आहे ते ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. पाचवा प्रश्न आता विचारतात. पाचवा प्रश्न विचारतात की हे बुद्धिमान सूत गोस्वामी अतिशय बुद्धिमान आहे, म्हणजे आहे बुद्धिमान कोणाला म्हणतात सांगा. बुद्धिमान शब्दाचा अर्थ सांगा किंवा आर्य शब्दाचा अर्थ सांगा. आर्य ज्याला आपल्या जीवनाचा उद्देश कळलाय त्याला काय म्हणतात, आर्य म्हणतात. किंवा त्याच्याकडे बुद्धी आहे, विशेष बुद्धी आहे समजण्यासाठी त्याला असं म्हणतात. बुद्धी भगवंताने बुद्धी दिली आहे. जर त्या बुद्धीचा उपयोग आपण कृष्ण सेवेसाठी नाही केला ना तर ती बुद्धी नसून कुबुद्धीच असते. काय असते, जसा पुत्र असतो तर पुत्र भक्तिमय नसेल तर तो कोण असतो, कुपुत्र. पण आपल्याला कुपुत्र नाही बनवायचा, सुपुत्र. तर मोठ्या भाग्याने म्हणजे मोठ्या आनंदाने सांगतो तुमच्या पावन गावामध्ये सुपुत्रच आहेत बऱ्यापैकी सर्व ओळखते. कारण बऱ्यापैकी कोणत्याही वाडीत जा, मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, त्यांना चांगलं अमृत पिण्याची सवय लागलेली आहे. लहान दारू पिण्याची सवय लागलेली आहे. पण इकडे बघा सर्व सुपुत्र आहे. का प्राण्याकडून त्यांना सत्संगाला जोर जबरदस्तीने पाठवतात. तर हे बुद्धिमान सूत गोस्वामी भगवंतांच्या अनेक अवतारांच्या दिव्यलीला आम्हाला कृपया सांगा. भगवंतांच्या लीला सांगा, अवतार सांगा. आधी सांगितलं नंतर सांगायचं अवतारांच्या ज्या काही लीला आहेत त्या सांगा. 24 अवतारांची लीला या पूर्ण भगवंतामध्ये आहे. आणि हे ग्रस्थाने नेहमी वाचलं पाहिजे असं वर्णन केलेलं आहे. भगवंतांची 6 कृत्ये त्यांच्या लीला सर्व काही त्यांच्या अंतर्गत शक्तीने संपूर्ण होतात. तर 5 प्रश्न विचारले. 6वा प्रश्न माताजीने उत्तर सांगितलेलं आहे. तर भगवंतांच्या दिव्य लीला श्रवण करण्यामध्ये आम्ही कधीही तृप्त होत नाही. का, कारण आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात. आम्हाला त्याची इच्छा होते, कधी तृप्त होत नाहीत आम्ही. त्या भगवत संबंधातील दिव्य रसाची मधुर गोडी ज्यांनी चांगले आहे, विकसित केले आहे, ते क्षणाक्षणाला त्यांच्या लीला सर्वांचा आस्वाद घेत असतात. कुतवान किलकर्माणि सहरामेण केशव अतिमर्त्यानि भगवान गूढः कपटमनुष्यः. की पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोन्ही भगवंत एकच भगवंत आहेत. म्हणजे श्रीकृष्ण आहेत ना, हे भगवंत आणि बलरामाला सेवक भगवंत, त्यांची सेवा करणार. आता इकडच्या याच्यामध्ये 4 भगवंत आहेत. तुम्हाला माहिती आहे, इकडे ह्या मध्ये 4 कोण माहिती सांगा. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. हे यांना अलग समजू नका, भिन्न समजू नका. 4 पण एकाच रूपाने 4 विस्तारित रूप आहेत. वसुदेव संरक्षण करून आले तर राम भगवंत आणि बाकीचे त्यांचे भगवंत नाही असं समजू नका. हे 4 पण भगवंतांचेच रूप आहे. 4 पण विष्णू तत्व आहे. निघून गेले आणि भगवंत गेल्याबरोबर कलियुगाला सुरुवात झाली. म्हणजे भगवंतांनी जे सांगितलं ना उद्देश, त्याला धर्मतत्वे म्हणतात. हे धर्मतत्वे कोणाला शरण गेली सांगा, कोणाला शरण गेली? त्याचं उत्तर पूर्ण भागवतमध्ये आहे. हे धर्मतत्वे म्हणजे काय तर तात्पर्यामध्ये सांगतात, वास्तविकपणे धर्म म्हणजे साक्षात भगवंताने केलेली ठराविक संहिता आणि नियमावली होय. जेव्हा जेव्हा धर्मतत्वांचा दुरुपयोग होतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते तेव्हा तेव्हा धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्याकरिता भगवंत स्वतः प्रकट होतात. तर ही धर्मतत्वे खरे म्हणजे कोणाला शरण गेली सांगा बघू. शेवटच्या दिवशी सांगतो. आता सांगायचं याचं उत्तर शेवटच्या दिवशी सांगतो. हे धर्म कोणाला शरण गेलं म्हणजे आपल्याला धर्म काय हे समजायचं असेल ना, भागवतच्या दुसऱ्या श्लोकात सांगितलं वाचलं, धर्मोचित काही परमो निर्माण सगळ्यांना सदा. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं भागवताचा. आता तुम्ही भागवत वाचला असेल, पहिला स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा स्कंद, पण ते कळणं खूप कठीण आहे. तो श्लोक तुम्ही 10 वेळा वाचलात ना, आता इथे सांगतो मी किंवा इतर जण सांगतील तेव्हा कळायला लागतो. म्हणून तुमची आवश्यकता असते. तो श्लोक कधी तुम्हाला म्हटलं ना वाचताना प्रति अक्षरे नाना अर्थ आहे. एका श्लोकामध्ये अनेक अर्थ निघतात. आज आपण हा वाचलो, उद्या वाचलो, परवा वाचलो, 100 वेळा वाचलो, 100 वेळा नवीन अर्थ निघतात. म्हणून याला काय
बघा तुम्ही स्वतः वाचा तो, तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याचं नवीन काहीतरी मिळेल. आहे की नाही चमत्कार? प्रत्येकाला चमत्कार करायला पाहिजे ना, जीवनात चमत्कार पाहिजे ना. तर समोर चमत्कारच नाही, फक्त आपल्याला चमत्कार आहे समजून सांगायला मिळत नाही. हा तुम्ही आज श्लोक वाचा, उद्या त्याचा दुसरा अर्थ निघतो. पहिला अर्थ तर तुम्हाला कळतो, पण दुसऱ्या दिवशी पहिला अर्थ पण कळणार, तर दुसरा अर्थ निघतो परत. काय चमत्कार आहे? प्रत्येक अक्षरामध्ये नवीन अर्थ आहे भक्तांनो. दुसरा अर्थ आहे 9:30 झाले टायमिंग आपण 9चा दिलाय बोर्डवरती. थांबू ना 5 मिनिटं हां 5 मिनिटं. तर सुरुवातच आपण लेट केली 8:30 सव्वाच्या केली ना. कमीत कमी भागवताचा नियम असतो तेव्हा सत्ता असतो तेव्हा कमीत कमी 3 तास चालतो. असं 1.5 तास पण नाही होत. 3 तास नियम असतो भागवत सप्ताह कमीत कमी. सकाळी 3 तास, सकाळी आणि संध्याकाळचं 3 तास. सकाळला आपण घेतच नाही, संध्याकाळी 3 तास नाही, त्याला 1.5 तासाला आपण घेऊया. तर व्यासमुनी सांगतायत रोम अर्जुनाचा पुत्र उग्रश्रवा. उग्रश्रवा सूत गोस्वामीचं नाव आहे उग्रश्रवा. लक्षात ठेवा, सूत गोस्वामीचं नाव आहे उग्रश्रवा. काय तुम्हाला विचारलं, उग्रश्रवा त्यांचं नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव रोम अर्जुन. त्या रोम अर्जुनाचा वध कोणी केला? बलरामाने केला. माहिती आहे, भागवतमध्ये जोडधन आहे. असे व्यासासमोर बसले होते, बलरामने समोरून आले. तर साक्षात भगवंत आल्यावरती किंवा एखादा वरिष्ठ व्यक्ती आल्यानंतर उठून उभं राहून त्याचा आदर सत्कार केला पाहिजे, बरोबर? तर त्याने त्यांचा आदर सत्कार केला नाही. बलरामने काय केलं? एक गवताची गाडी घेतली, गवताच्या गाडीने मारली. एका गवताच्या गाडीने अभिमंत्रित करून ॲक्च्युली मारायला नाही पाहिजे, पण मारलं त्याने. का मारलं? कारण व्यासासमोर बसतो ना, जो धर्म सांगतो ना, त्याला स्वतःला धर्म तत्त्व माहीत असायला लागतं. वरिष्ठ व्यक्ती आल्यानंतर त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. त्यांच्यासमोर कसं बोलायचं, कसं वागायचं हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे दिनेश पूर्ण बरोबर माहिती कसं बोलायचं, कसं म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल. तर मी मार्किंग करतो ना, नोट करतो कोण कसं वागतो कसं. असा वरिष्ठ व्यक्ती मुद्दाम त्याची परीक्षा करण्यासाठी खूप त्याच्या मनात घुसून बोलत असेल, त्यावेळी हे असेल आहे. मग त्याचं काय करतो, एक प्रकारचे अधिपरिचयात अवज्ञा होते. पण मुद्दाम ज्ञानपूर्ण परीक्षा कधी घ्यायची वरिष्ठ वैष्णव ते समजून येत नाही आणि मग त्याच्यामध्ये आपण अपराध करून बसतो. म्हणून बोलतात साधू सावधान. तुम्ही कुणाशी वागा, पण साधूशी खूप सावधान म्हणून वागावं लागतं. साधूशी भगवंताचा भक्त त्याची खूप सावधान म्हणून शब्द आहे साधू सावधान. साधूशी बोलताना पण सावधान केले, नाहीतर कुठे काय गडबड झाली ना तर तो अपराध आणि आपला भगवंतापेक्षा मात्र असा आहे. ठीक आहे. तर व्यासदेव म्हणतात रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नाने संतुष्ट झाले. त्याने ब्राह्मणांना धन्यवाद दिलं, ते ऋषीमुनी बसले त्यांना, आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. उत्तर देताना पहिल्यांदा आपल्या गुरुला स्मरण केलं. सूत गोस्वामींचे गुरु कोण आहेत? मागे सांगितलं होतं. सूत गोस्वामींचे गुरु कोण आहेत? शुकदेव गोस्वामी. कोण आहे? सूत गोस्वामीचे गुरु शुकदेव गोस्वामी आहेत. शुकदेव गोस्वामी पहिल्यांदा शुकदेव गोस्वामींना जगत महाराजांमध्ये पाठवलं होतं. जगत महाराज त्यांचे गुरु कोण आहेत? व्यासमुनी. कोण आहे? व्यासमुनी. जनकांचे कोणी? जनक महाराजांचे गुरु व्यासमुनी आहेत. आपल्या पुत्राला जेव्हा वेद शिकवले आणि आता वेद शिकवल्याच्या नंतर एखाद्याने ज्ञान अर्जन केलं, समजलं तर त्याला ज्ञानाचा गर्व होतो. माहिती आहे तुम्हाला? तो ज्ञानाचा गर्व आहे की नाही हे चेक करण्यासाठी पहिले त्यांच्याकडे पाठवलं जा आणि सांगितलं तुझ्या योग शक्तीने जाऊ नको. योग शक्तीच्या बळावर ते आकाशातून उडत गेले असते. बोलले तू चालत जा मिथिलेला बद्रिकाश्रमवरून. बद्रिकाश्रमला राहायचं ना, ते चालत जा. तू म्हणजे योग सिद्धीचा उपयोग करू नको, चालत जा. म्हणजे एका मनुष्याने असं तपस्या केली पाहिजे, आपल्या लोकांनी सांगितलं. आणि मिथिलेला जाऊन सांगितलं, त्यांना सांगितलं म्हणजे हे विजयराज जनकांना खूप मोठे म्हणजे ज्ञानी होते, खूप ज्ञानी होते, खूप ज्ञानी. आणि यांचे शिष्य होते. त्यांच्याकडे जाऊन ते त्याला परीक्षेमध्ये पास करतील. पहिले तिथे त्याने परीक्षा पास केली. शुकदेव गोस्वामी असेच ना व्यासासमोर बसले. पहिले वेळ त्याचा अध्ययन केलं, त्यांच्याकडून त्यांना एंट्री मिळाली की हे पास झाले. पहिले तर पहिल्या त्यांच्यासमोर अशा 10 तरी स्त्रिया पाठवल्या, सुंदर सुंदर शुकदेव गोस्वामींच्या समोर त्यांची सेवा करण्यासाठी. त्यांची जी मनात इच्छा आहे ती पूर्ण
बरोबर पास झाले त्याच्यानंतर ते घरी आले. घरी आल्यानंतर भागवत शिकवलं त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी भागवताची कथा केली सुखदेव गोस्वामी. तर सुखदेव गोस्वामींना आपण सर्वांनी प्रणाम करूया. सुत उवाच यं प्रवदन्ता अनुपेत पेत कृत्यं भवतायनो बृहदातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया कर्वो अभिनेतु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. मी तुम्हाला अर्धा श्लोक घेतला, पूर्ण येणार नाही पहिल्यांदा. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात, मी महान ऋषी श्री सुखदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो. श्री सुखदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करू शकतात. हा एवढी शक्ती आहे त्यांच्याकडे. जेव्हा सुखदेव गोस्वामी आपण गृह तयार करून संन्यास घेण्याकरता वनात गेले त्यावेळी त्यांचा उपनयन संस्कार सुद्धा झाला नव्हता. कारण जरा मोठा झाल्याच्या नंतर 8व्या वर्षी उपनयन संस्कार केला जातो, जाणून घेतले. तर त्यांचा उपनयन संस्कार पण झाला नव्हता. आणि ते संस्कार झाल्याशिवाय तो व्यक्ती मनुष्य म्हणून म्हणता येत नाही त्याला. मनुष्य रूपामध्ये तो असतो मनुष्य शरीर, पण संस्काराशिवाय तो द्विज होत नाही, म्हणजे त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. तर ज्ञानप्राप्तीची सुरुवात होते उपनयनापासून. उपनयन म्हणजे जाणवापासून. तर जाणव 3 यांना वर्णाश्रमीयांना आहे. कोणाला? ब्राह्मणांना आहे, क्षत्रियांना आहे आणि कामगार वर्ग वाणी आपलं हे वाणिज्य शेती करणारे यांना सुद्धा जाणणं आहे. म्हणतात आपल्याला वेद म्हणजे वाणी समाजाला वेदाचा अधिकार नाही, पण पुराण भागवत किंवा हे महाभारत वाचण्याचा अधिकार असतो. पण कलियुगामध्ये सर्व शूद्र आहे. कलियुगामध्ये सर्व शूद्र आहे. कलियुगामध्ये जन्माने नाही म्हटले, काय म्हटले? गुण कर्म विभाग. अशा गुणानुसार जर ब्राह्मण असेल, गुणाने जन्माने नाही, गुणाने जर असेल तर त्याला अधिकार आहे. आता हे सुखदेव गोस्वामी ब्राह्मणच नाही, पण भागवत कथाकार आहे बघा. आणि शास्त्रात म्हटले ब्राह्मण असल्याशिवाय भागवत कथा सांगू शकत नाही. आता तुम्ही शास्त्राचा नियम आहे, ब्राह्मणच भागवत कथा सांगू शकतो. पण पहिल्याच भागवत कथा करायचं ब्राह्मणच नाही. मग आता तुम्ही काय म्हणा आहे ना? शास्त्रामध्ये दोष आला ना? शास्त्रामध्ये दोष नाही आला. शास्त्रामध्ये कधी दोष नसतो. तर हे ना कर्माने ब्राह्मण आहे. कसे आहे? कर्माने, आपल्या कर्माने ब्राह्मणासारखं कर्तव्य आहे त्यांचं. म्हणून मी सांगतो, आम्ही काही आमच्या जे जन्मोदर जातीने ब्राह्मण त्यांना सांगितलं, तुम्ही वृंदावनाला माझ्याबरोबर असली ब्राह्मणांबरोबर चला. असली ब्राह्मण बोलून गावामध्ये राहतात, धनगर ब्राह्मण आहे तिकडचे. खरोखर का तुम्ही रिअली पालन करताय आणि तुमच्या संघाने त्यांना ब्राह्मण म्हणजे काय ते कळलं. ते ब्राह्मणांवर विश्वास दिले आहे. बरोबर? नाईट वाल्यांनी गेले तर स्नान करत हे तर ब्राह्मणासाठी स्नान करतात सगळं. ब्राह्मण झालात की नाही? आता तुम्ही पुरुषांसाठी चढवते तुम्हाला सांगायला रियालिटी सांगतोय तुम्हाला की खरोखर ब्राह्मण भगवद्गीता भगवंत सांगतात. मी नाही. चतुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशः. 4 वर्णाची भगवंत सांगतात. ही उत्पत्ती गुणकर्मानुसार आहे. एखाद्या ब्राह्मणाला राग येऊ शकतो, राग आला तरी चालेल. भगवंताच्या शोधाच्या पुढे मी हे नाही. आणि जर तो ब्राह्मण जन्माचा आहे आणि तो पालन करतो, तो एकदम उत्तम ब्राह्मण. खरोखर ब्राह्मण जन्माचा जन्म झालेला आहे आणि तो खरोखर ब्राह्मण नियमाचं पालन करतोय, तर त्याचे चरण पकडले पाहिजे. त्याच्याकडून कधी भिक्षा घेऊ नये. सांगतो तुम्हाला, समजा मी अशा ब्राह्मणाच्या घरी भागवत कथा करायला गेलो तर त्याच्याकडून दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही हा मुलांना. आणि समजा घेतला तर ती तशीच्या तशी भगवंताच्या पेटीत टाकायची. त्यांची आपण वापरायची नसते. खूप नियम आहेत भक्तांना, खूप नाही पाप लागतात. तर भक्तांच्या संघामध्ये मी शिकलेलो आहे. टायमिंग झाल्याचं नाव होतं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. याच अध्यायामध्ये